हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही खूप मस्त मजेत आहे. आणखीन आत्ताचा अपडेट व्हिडिओ हा मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर चला, संडे स्पेशल व्हिडिओ आहे, पण सॅटर्डेचा थोडासा शूट घेतलेला आहे. तर सॅटर्डेला मस्त असं इकडं मी आईस्क्रीम बनवलेलं आहे, मँगो आईस्क्रीम, मँगो कँडी. तर ह्याचा एक मागच्या वर्षीच मी फुल व्हिडिओ बनवला होता. अगदी 2 वस्तू वापरून, आंबा अजून आणखीन एक वस्तू वापरून, त्या 2 वस्तूंच्यापासून हे सुंदर 5 मिनिटात असं आईस्क्रीम तयार होतं. आणि हे आईस्क्रीम कसं बनवायचं आहे याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला ती तुमच्याबरोबर त्याची लिंक शेअर करणार आहे. तर नक्की जाऊन त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर चला, इकडे आता मँगोचा सीझन आमच्याकडे आणलेला आहे. देवगड हापूस आंबे, मस्त अशी अनलिमिटेड आंब्यांची पेटी आणलेली आहे. तर काय काय रेसिपी मी इकडे बनवलेल्याच आहेत, त्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ह्या वर्षी पण मुलींना खायची होती मस्त अशी मँगो कँडी. तर एक नंबर सुपर डुपर असे चवीला लागते. तुम्ही तो नक्की माझा व्हिडिओ चेक करा आणि 2 वस्तू वापरून फक्त आईस्क्रीम 5 मिनिटात तयार होणारं आईस्क्रीम तुम्ही मुलांना खाऊ घालू शकताय, छान असं घरच्या दुधापासून. तर चला, इकडे हा सॅटर्डेचा शूट आहे. तर आदूला आणि स्वराला खायची होती आईस्क्रीम, म्हटलं बनवूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया. तर रेसिपी नक्की जाऊन त्या लिंकवरती चेक करू शकता तुम्ही. तर चला, अजून आता बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ इकडे यूट्यूबला अपलोड करत आहे. तर डायरेक्ट आता आत्ताचं म्हणजे कालच्याच संडेचं इकडं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. संडेच्या दिवशी मी काय काय केली. तर चला, इकडे आता माझ्या घरातले मेंबर्स मँगो कुल्फी किंवा मँगो कँडीवरती छान असा ताव मारत आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला छान असं आईस्क्रीम मँगो सीझनमध्ये बनवून खायला द्या. तर चला, त्यानंतर पुढे इकडे संडेचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि ह्याच्या आधी मी माझ्या माहेरी जाऊन आले, एका ट्रिपवरती जाऊन आले, तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तर चला, आता लेटेस्ट अपडेट म्हणजे कालचा संडे म्हटल्यानंतर आपल्या व्लॉगमध्ये काही ना काहीतरी स्पेशल असतं. सकाळी छान असं संडेला सकाळी सकाळी म्हणता नाही, लेटच उठणं होतं. त्यानंतर उठलो, चांगले छान असं फ्रेश झालो. आणि आता मुलींना सुट्ट्या चालू आहेत, त्यामुळे घरी असं काही आम्ही जास्त बाहेरच जाण्याचा प्रयत्न करतो. मुलींच्या सुट्ट्या आहेत तोपर्यंत, आणि पावसाळा चालू झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे आपण कुठेही जाऊ शकत नाही. तर चला, संडेला मस्त असं सगळ्यांचं मिसळ खाण्याची इच्छा झालेली आहे. तर अगदी छान असं इकडे आमच्या साईडला असणारं तात्याचा धाबा आहे, मिसळ सेंटर. अगदी हे कळंबा गारगोटी रोडला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी आधीच्या ह्या हॉटेलबद्दल तुमच्याबरोबर सगळं डिटेल्स सांगितलेलं आहे. एक नंबर मिसळ मिळते, नक्की जाऊन ट्राय करा. इतकं संडे होता आणि फुल गर्दी होती हॉटेलला. थोडं वेटिंग करायला लागलं, पण मिसळ खाल्यानंतर तुमच्या लक्षात येणार की इथं काय एवढी गर्दी असते. हॉटेल एकदम सिम्पल आहे, धाबाच टाईप आहे. पण चला, संडेला मस्त इकडे तयार झालो आणि बाहेर पडलेलो आहोत. संडेचा नाश्ता घेतलेला आहे बाहेरच, मस्त कोल्हापुरी झणझणीत मिसळ. नक्की कळंबा गारगोटी रोडला आल्यानंतर ह्या हॉटेलला तुम्ही जाऊन व्हिजिट करून या. खूपच छान, एक नंबर टेस्टीची. पूर्ण ऑल कोल्हापूरमधली सगळ्यात मिसळ मी ट्राय केलेल्या आहेत, पण इथली मिसळ मला खूपच आवडते आणि मी नेहमी जाते. तर चला, इकडे आदूची मस्ती खूप चालू झालेली आहे. तर इकडे आता असं ऊन पण इतकं प्रखर होतं ना, सकाळी 10-11च्या दरम्यान खूप ऊन होतं आणि इतकं गरम होत होतं, तरीही आम्ही असं झणझणीत मिसळवरती ताव मारत आहोत आणि त्यासोबत असं थंडगार ताकही मागवलेलं आहे. त्यानंतर चला, इकडे मिस्टरांनी मला खाली पार्किंगमध्ये ड्रॉप केलं आणि ते गेलेले आहेत इकडे मस्त असं मासे आणायला. तर आज आमच्या घरी संडे स्पेशल काही ना काहीतरी मेनू असतोच. तर चला, ते गेलेले मार्केटला मासे आणण्यासाठी. तर इकडे मी बाकीचं प्रिपरेशन करून घेते. माशांच्या सोबत मस्त अशी भाकरीच छान लागते. तर इकडे बघा, 80च्या स्पीडनं मी इकडे भाकरी करायला घेतलेल्या आहेत, कारण ऊन बाहेर खूप आहे आणि अशा उन्हामध्ये गॅसजवळ उभं राहायला अजिबात नको वाटतं. त्यामुळे खूप फास्ट इकडे मी सगळी स्वयंपाकाची तयारी करून घेत आहे. तर इकडे आता मस्त अशा भाकरी केलेल्या आहेत. त्यानंतर इकडे भात पण बनवून घेतला होता, आता फक्त मासे आणून ते बनवायचे होते. तर माशाचा अगदी मी सांगते तुम्हाला, हा लास्ट आठवडा आणि जूनमधला एखादा आठवडा आपल्याला मासे मिळतात समुद्रातले. त्यानंतर पूर्ण आपल्याला पावसाळा, अगदी 4 महिने मासे कुठेही मिळत नाही, ते पण समुद्रातले. नदीतले मासे मिळतात, खेकडा वगैरे मिळतो, पण मस्त जे समुद्रातले मासे असतात खायला एक नंबर प्रोटीनयुक्त असे असतात ना, ते आपल्याला 4 महिने आता खाता येणार. त्यामुळे आज आम्ही इकडे प्लॅनिंग केलं होतं छान असे मासे आणायचे.
भरपूर क्वांटिटीमध्ये 1-1 किलो अशा क्वांटिटीमध्ये सुरमई आणखीन फ्रॉन्स आणले होते, कारण मुलींना ह्या दोघींना खूप आवडतात सुरमई आणि फ्रॉन्स, आणि ह्यामध्ये काही काटे नसतात आणि खायला पण एक नंबर टेस्टी. तर चला, माशाची पण मी रेसिपी डिटेल्समध्ये अगदी स्टार्टिंगला जेव्हा मी व्हिडिओ बनवायला चालू केलं होतं ना, तेव्हा ही रेसिपी बनवली होती. डिटेल्समध्ये कोणत्या प्रकारचे मसाले वापरते, कशा प्रकारे हे पूर्ण माशांना चिटकून राहतो रवा वगैरे. तर ह्या सगळ्या टिप्स मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत. त्याचीही लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहे. तुम्ही नक्की त्या लिंकवरती जाऊन माझ्या ह्या रेसिपी, आईस्क्रीमची परत ही माशांची रेसिपी तुम्ही चेक करू शकता किंवा व्हिडिओज बघू शकताय. तर चला, त्यानंतर मस्त असे फ्रॉन्स कुरकुरीत फ्राय झालेले आहेत. आणखीन रेडी झालेला आहे इकडे माझा संडेचा लंच. तर चला, इतक्या गरमीमध्ये पण, कारण इतक्या गरमीमध्ये पण बनवायचं कारण की पुढे आपल्याला आता 4 महिने मासे खाता येणार नाहीत. त्यामुळे जिथं हे आणायला गेले होते तिथला जो विकणारा व्यक्ती जो होता तोही म्हणत होता आता हा लास्ट स्टॉक आहे. तर चला, आणि इकडे तिकडे सुट्टीमध्ये गेल्यामुळे ही रेसिपी मला करताच आली नाही, कारण चिकनपेक्षा आम्ही मासेच जास्त घरी आणतो, खायला पण शरीराला खूप चांगले. तर चला, त्यामुळे खूप छान अशी माशाची करी अगदी कोकणी पद्धतीने केलेली आहे. आणि इकडे फ्रॉन्स फ्राय करून घेतलेले आहेत आणि अनलिमिटेड आणले होते आम्ही, कारण भरपूर दिवस खाल्ले पण नव्हते. आणि चला, त्यानंतर आता इथून पुढे मिळणार पण ते, त्यामुळे मस्त असा ताव मारलेला आहे. आणि इकडे डिश माझी रेडी झालेली आहे, बघू शकताय. अगदी तुम्ही कोकणामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची डिश बघायलाच मिळत असेल, तर तशीही मी घरी बनवलेली आहे आणि बनवतेच. रेसिपी नक्की लिंकवरती जाऊन तुम्ही चेक करू शकताय. तर चला, त्यानंतर भरपूर असं माशावरती ताव मारून झाल्यानंतर थोडा वेळ दुपारची विश्रांती घेतली आणि संध्याकाळी बाहेर पडलेलो आहोत मस्तपैकी परत फिरण्यासाठी. तर इकडे माझ्या आदूचे केस कट करायचे ते खूप वाढले होते आणि तिला गरमीचा खूप त्रास, म्हणजे घामोळे वगैरे आले होते मानेवरती, पाठीवरती. तर चला, मी वाढवायचे असे ठरवले होते, पण तिला खूपच त्रास होत होता गरमीचा. त्यामुळे इकडे आम्ही फायनली डिसिजन घेतला आणि आदूची इच्छा नसताना सुद्धा इकडे केस कटिंगला आदूला घेऊन गेलेलो आहोत. तर संडेला हे मोठं काम केलं, आदूचे केस कटिंग. त्यानंतर इकडे रोडवर थोडी फेरी मारायला गेलेलो आहोत. काहीही घ्यायचं नसतं, जे फेरी मारायची मस्तपैकी, आणखीन जर आवडलं तर घेऊन टाकायचं, असं होतं. 1-2 वस्तू घेतल्या रोडवरती, तर मस्तपैकी कोबी मंचुरी खाल्ली आणि तिथून आता रंकाळ्यावरती गेलेलो. अगदी रंकाळा संडेला फुल हाऊस, म्हणजे इतकी गर्दी होती ना, म्हणजे सांगताच येणार नाही इतकी. आणि हे फन फेअर आहे ना, दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रंकाळ्यावरती चालू होतं. तर हा झोपाळा माझ्या अपार्टमेंटमधल्या गॅलरीतून, माझ्या फ्लॅटच्या, दररोज दिसतो. आणि जेव्हापासून लागलेला आहे ना, तेव्हापासून आधूचं चालूच आहे, मम्मी त्या झोपाळ्यात कधी बसायला जायचं, मम्मी त्या झोपाळ्यात कधी बसायला जायचं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये हा झोपाचा शूट टाकेन मी. माझ्या गॅलरीतून हा दिसतो, क्लिअर दिसतो रंकाळ्यावरचा. तर चला, त्यानंतर इकडे आम्ही पोचलेलो आहोत. जो आमच्या गॅलरीमधून दिसत होता ना, ते तिकडे आम्ही डायरेक्ट त्या लोकेशनला पोचलेलो, कारण आदूची खूप इच्छा होती. तर चला, आदू आणि स्वराची, त्यामुळे मुलांना सुट्ट्या आहेत म्हटल्यानंतर मस्त इकडं एन्जॉय करायसाठी. आणि मुलांच्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आम्हालाही एन्जॉय करता येतो, लहान होता येतं, आणि त्यांच्या कारणामुळे आम्हालाही सगळ्या ह्या ॲक्टिव्हिटीज करता येतात. ही खूप छान गोष्ट आहे आमच्यासाठी. तर चला, इकडे मी बसायची अजिबात इच्छा नव्हती, कारण मला मागच्या वेळेला याच्यामध्ये खूप त्रास झाला होता. तर ब्रेक डान्समध्ये बसले होते मागच्या वर्षी मी, तेव्हा त्रास झाला होता. आता हे नवीनच एक आलेलं आहे, ब्रेक डान्स सारखंच आहे, पण असं सर्कल आहे, पण जबरदस्त राईड होती हां सर्कलची, एक नंबर. आणि या पुढचा विषय तर बघू शकताय, हातोडी राईड म्हणून आहे हे काहीतरी, म्हणजे हातोड्यासारखंच होतं हे दिसायला. इतकं पूर्ण आपलं शरीर जे आहे ना, पूर्ण उलटं, खाली डोकं आणि वरती पाय होतात, म्हणजे असं वरती हे होतं, ते बघू शकता. तुम्हाला ही राईड दाखवली मी, तर काय ह्या राईडमध्ये शक्यच नाही बसणं. तर कोण जे धाडसे असेल तेच बसणार ह्या राईडमध्ये. ती नवीन आलेली आहे यावर्षी रंकाळ्यावरती. आणि हे फन फेअर आहे अगदी 15 जूनपर्यंत, जेव्हा पाऊस पडायला चालू होतं ना, तेव्हा हे सगळं बंद होतं. तर 1 महिनाभर असतं. नक्की तुम्ही कोल्हापूरमध्ये आलेला असाल किंवा येणार असाल तर ह्या फन फेअरला नक्की व्हिजिट करा. खूप छान एन्जॉयमेंट होते. मस्त इकडे घेतलेलं होतं स्वरानं स्प्रिंग पोटॅटो आणि मी थालीपीठ मागवलं. तर चला, हा माझा अपडेट आत्ताचा लेटेस्ट व्हिडिओ होता. ह्याच्या आधीचे माहेरचे सुट्टीवरून आलेले आहे, मैत्रिणीच्या सोबत ट्रिपला गेलेले, तेही लवकर शेअर करेन. थँक्यू फॉर वॉचिंग.